अमरावतीच्या विभागीय आयुक्तांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली तेव्हा त्यांनी फक्त 2च वॉर्ड पाहणी करताना अर्धवट पाहणी केलेली आहे। तेही मोजक्या काही मिनिटात आपला पाहणी दौरा त्यांनी समाप्त केला। यावेळी त्यांना विचारलं असता मला अर्जंटमध्ये बाहेर गावी जावं लागते म्हणून त्या निघून गेल्या। उडती त्यांनी भेट दिली। यामध्ये त्यांची एंट्री होता संपूर्ण रुग्णालयातील विद्युत पुरवठा बंद पडला। त्यावेळी जनरेटर सुद्धा बंद अवस्थेत आहे असं दिसून आलं। ताबडतोब ते सुरू होऊ शकलं नाही हा रुग्णालयातील नेहमीचाच प्रश्न आहे। सध्या उष्णतेची लाट आहे त्यामुळे वॉर्डात बेडची संख्या वाढवण्यात आली आहे। त्याची पाहणी करण्याकरता आणि विद्युत पुरवठा नेहमी खंडित होतो त्यावर MSEB सोबत आमचं बोलणं झालं आहे। विद्युत पुरवठ्यांचा जास्त लोड असल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होतोय त्यावर आम्ही लवकर उपाय काढू। तसंच औषध पुरवठा व्यवस्थित होत आहे की नाही तेही त्यांनी पाहणी केलेली आहे। जिल्हाधिकारी यांनी देखील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाहणी केली। आता विभागीय आयुक्त यांनी आज पाहणी करून विचारणा केली की रुग्ण किती भरती आहे, औषध पुरवठा व्यवस्थित सुरू आहे की नाही। विद्युत पुरवठ्याबद्दल सांगायचं झालं तर आज मेन लाईन गेली होती। जिल्हा स्त्री रुग्णालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय याची लाईन एकच असल्यामुळे ती काही वेळ खंडित झाली होती, पण आता अजून चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन सुरू आहे असं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे यांनी सांगितलं। उष्णतेचं वातावरण खूप वाढलेलं आहे त्यामुळं मागच्या 3 दिवसापूर्वी कलेक्टर सगळे येऊन गेले होते आणि आज विभागीय आयुक्तांनी भेट दिली। नंतर ती आता PSCला सुद्धा भेट देत आहेत त्याबद्दल त्यांनी पेशंटच्याबद्दल माहिती घेतली की किती ॲडमिट आहेत का, काही आहेत का आणि बाकी काही अडचणी आहेत का विचारलं। नेमकं त्या ज्यावेळेस आल्या पण त्यांनी तो वार्डच पाहिला नाही ज्यासाठी ते आल्या होत्या। त्यांनी आमच्याकडे चौकशी केली आणि सध्या पेशंट ॲडमिट नसल्यामुळे त्यांनी वाट पाहिलं नसेल आणि जे वॉर्डमध्ये गेलो होतो त्या ठिकाणी हे ट्रान्झिट काही इश्यू होते। आणि मॅडम आला त्यावेळेस विद्युत सुद्धा विद्युत पुरवठा ती आता मेन लाईन गेलेली आहे आणि आपली आणि वुमन्स हॉस्पिटल त्यांची लाईन एकच आहे त्यामुळे तिकडचं काम करण्यासाठी त्यांनी काही काळासाठी लाईट बंद केली होती 5 ते 7 मिनिटासाठी, त्याच्यानंतर लाईट चालू झाली आहे। 5 मिनिटं ठीक आहे मॅडम, नेमकं आपण आज जे पाहणी केली काय संदर्भ होता याचं काय सांगा। हीट वेव्ह जे उष्णलाट चालू आहे त्याबद्दल एक प्रत्यक्ष पाहणीसाठी मी आले आणि वॉर्डमध्ये जे व्यवस्था करण्यात आली आहे, बेड्स रिझर्व करण्यात आले आहेत त्यांच्यासाठी आणि दुसरा पुरेसा औषध साठा आहे की नाही याबद्दल विचारपूस करण्यासाठी मी आले होते नेमकं। आणि ह्याच्यानंतर मी वडगाव PHCला जाते। थँक्यू। मध्ये सुरू होत आहे साठी पाहणी नाही, हे उष्णलाट आणि त्याच्याबद्दल जे प्रिपेअर्डनेस आहे त्यासाठी। मॅडम, आपली पाहणी करत असतानाच काही वॉर्डामधली लाईन जे आहे सध्या लोड जास्त असा सिव्हिल सर्जन साहेबांनी सांगितलं मला, त्यामुळे ट्रिप झाली आहे आणि MSEBचे लोक वगैरे बिजली विभागाचे अनेकदा हा प्रॉब्लेम होत असल्याची त्यासाठी मी त्यांना गायडन्स दिली की आपण तुमचे जे डिमांड आहे तुमचे वॉर्ड्ससाठी त्याचे एक समीक्षा करावे आणि ॲडिशनल लोडसाठी तुम्हाला जे बॅकअप पाहिजे त्याबद्दल आपण शासनाला आणि DPCतून व्यवस्था आपण करूया। थँक्यू मॅडम।